नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. लेखक अविनाश कोल्हे सर यांची आपण त्यांच्या अ, रंगदेवतेचे आंग्लरूप या पुस्तकावर आधारित मुलाखत घेत होतो आणि त्यांच्या इतर लेखनावरही. हा मुलाखतीचा दुसरा भाग आहे. तर सर, आपण आता तुमच्या लेखनावर चर्चा करू. तर जसं मी सुरुवातीला म्हणालो की तुम्ही कथात्मक साहित्य म्हणजेच फिक्शन देखील लिहिले आहे, तुम्ही काही कादंबऱ्या आणि काही दीर्घकथा लिहिल्या आहेत. तर तुम्ही कथात्मक लेखनाकडे कसे वळलात फिक्शन मध्ये? खरं तर तरुणपणी सुद्धा मी कथालेखन केलं. आणि पहिली कथा मी जी लिहिली ती मी तेव्हा सत्यकथेचे संपादक राम पटवर्धन यांना वाचायला दिली होती. त्यांना ती अंशतः आवडली होती आणि त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी त्याच्यावरती मला काम करायला सांगितलं होतं. पण मी येणाऱ्या कारणाने ती कथा काही पूर्णत्वाला नेऊ शकलो नाही, त्यामुळे ती काही छापून येऊ शकलो नाही. त्याच्यानंतर मग मी जर्नलिस्टिक लिखाणामध्ये एवढा इन्व्हॉल्व्ह झालो की सर्जनशील साहित्य लिहावं अशी प्रेरणा अ, अशी क्षीण होत गेली. आणि नंतर मग जवळजवळ 20-25-30 वर्ष सर्जनशील असं काही लिहिलं नाही. वर्तमान पत्रलिखाण भरपूर केलं, पुस्तक परीक्षण, नाट्य परीक्षण, लेख, राजकीय लेख, सामाजिक लेख, असं असं गेल्या 40-50 वर्षात भरपूर लिखाण केले. निवृत्तीच्या आसपास जेव्हा मला अचानक पुन्हा एकदा असं वाटलं की आता आपण सर्जनशील लिखाणाकडे वळावं. त्यानुसार मग मी दोन दीर्घकथा लिहिल्या, त्या प्रसिद्ध झाल्या. त्यात कथासंग्रह आला, सदामंगल प्रकाशन. त्याला आमचे परमित्र सतीश तांबे यांनी प्रस्तावना लिहिली. हेमंत कर्णिक यांनी त्याचं संपादन केलं आणि त्या वर्षीचा सरकारी पुरस्कार, राज्य सरकारचा पुरस्कार त्या कथासंग्रहाला मिळाला. पण त्या कथा लिहितानाच मला असं कुठेतरी वाटत होतं की हे आपण हट्टाने कथा लिहितो, ह्या मुळात कादंबरीचा ऐवज आहे. आपण कादंबरी लिहून बघायला पाहिजे. कादंबरी लिहिणं एक प्रकारचं आव्हान समजलं जातं आणि ते काही प्रमाणात खरंही आहे. लाख सव्वा लाख शब्दातून कथा उभी करायची, त्याच्या कंगोरी तपासायची, उपकथानक फुलवायची, हे थोडं चॅलेंजिंग काम असतं. 2016 मध्ये मी दिल्लीला 1 महिन्यासाठी गेलो होतो, इन्स्टिट्यूट ऑफ चायनीज स्टडीज, जो माझ्या अभ्यासाचा विषय. एक अख्खा मे महिना मी दिल्लीमध्ये होतो, 1 मे ते 31. सकाळी 10 ते 6 तिथं मला शिष्यवृत्त्या कामासाठी जावं लागेल. तेव्हा मला असं लागलं की रोज एक प्रकारचे ते पुन्हा वेगळं गाव, त्यामुळे नेहमीची कामं तुमच्या नवीन नवीन असतात. तुम्ही त्या कामासाठी जाता त्याच कामं तिथे करता. तर मग मी सकाळी उठून लॅपटॉप उघडला आणि थोडस लिहायला सुरुवात. मग माझ्या असं लक्षात की आपण रोज लिहू शकतो, रोज लिहावं. इथे 1 महिनाभर आहोत. त्यात मला असं लक्षात की महिन्यात 15-20 दिवसांचं लक्षात आहे की जे लिहिल्या जातंय ही कथा नाही, दीर्घकथाही नाही, याची कादंबरी होऊ शकते. आणि मग ती सवय मी चालू ठेवली आणि पहिली कादंबरी दिवाळी अंकात आली. तिथे पुढे पहिली कादंबरी जी चौकट वाटोळी पुण्यात विश्वकर्माने काढली 2018 साली, ही पहिली कादंबरी. नंतर त्याच वर्षी जुलैमध्ये ललित मध्ये एक जाहिरात आली आणि ती जाहिरातीचं शीर्षक होतं हिंदू कादंबरी लेखन स्पर्धा. काळजीपूर्वक काही हिंदू कादंबरी लेखन स्पर्धा. कादंबरी लिहायची, कथा नाही, दीर्घकथा नाही, पहिली गोष्ट. ते निवेदन सांगत होतं की हिंदू कादंबरी वाचायची, पण तिचा पूर्वार्ध लिहायचा नाही, उत्तरार्ध सुद्धा लिहायचं. त्या हिंदू कादंबरीमध्ये नेवाडेकरांच्या असंख्य उपकथानक पसरलेली, त्यातलं एखादं उपकथानक उचलायचं त्याच्यावर तंत्र कादंबरी लिहायची. त्यामुळे खंडेराव शाळेत काय करत होता, चिंता बरोबर खात होतो का, मास्तरचा मार खात होतो का, हा पूर्वार्ध लिहायचा नाही. खंडेरावचं लग्न झालं का, त्याची बायको कुठली होती, लग्नात काय देवाणघेवाण झाली, असा उत्तरार्ध लिहायचा नाही. त्याच्यातून प्रेरणा घेऊन इन्स्पायर्ड बाय हिंदू अशी कादंबरी लेखन स्पर्धा होती आणि त्याला 6 महिन्याचा अवधी दिला होता. जुलै 18 मध्ये
जाहिरात आली 21 डिसेंबर 2018च्या आत ती कादंबरी द्यायची. तोपर्यंत मी हिंदू वाचून 14 साली आली तेव्हाच वाचली होती, पण वाचक म्हणून वाचली होती. आता मला कादंबरी स्पर्धेचा स्पर्धक म्हणून ती वाचायची. त्यामुळे 2 पानं वाचून थांबायचं. काय याच्यात कथानक आहे का, कथानक असले त्याच्यात कादंबरी फुलवण्या इतपत पोटेन्शियल आहे का, असं करत करत जवळजवळ महिनाभर हिंदू वाचण्यातच गेले. आणि मध्ये मध्ये निराशा यायची की जमेल का, शिवधनुष्य उचलतोय का आपण, सत्तर कादंबरी लिहिणं तसं सोपं, हिंदूवरती आधारित कादंबरी लिहायची म्हणजे मोठी चौकट घेऊनच काम करायचं आहे ना, काही ती लिहायचं नाहीये. आधारित नव्हती ना कादंबरी, म्हणजे त्यातलं आधारित उपकथन. नाही, हा. प्रेरणा, पण चौकट ती प्रेम. झाली आहे ना. हो. त्याच्यावर तू काही स्वित्झर्लंड मधल्या प्रेमकथा लिहू शकत नाही ना. ठीक. म्हणजे स्वतंत्र लिहू शकतो, काही लिहू शकतो, पण एखाद्या कथेवरून प्रेरणा घेऊन जर कादंबरी काही कलाकृती निर्माण करायची असेल तर त्या मूळ कलाकृतीचा काहीतरी त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे. म्हणून मधून मधून निराशे पण यायची, सोडून द्यायची इच्छा व्हायची, विचार सुद्धा करून यायचं वाटायचं, आणि परत मग उसळी मारायचं की नाही नाही करून बघूया काय हरकत आहे. तसे तिने केली आणि 31 डिसेंबर ही त्याची अंतिम तारीख होती. मी 30 डिसेंबरला काय 29 डिसेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता मॅजेस्टिकच्या गिरगावातल्या ऑफिसने जाऊन एंट्री दिली. खाली उतरल्यावर माझ्या अकोल्याचा मित्र आहे डॉक्टर एंटिस दिवाकर आचार्य, त्याला फोन करून सांगितलं की दिवाकर 3 बक्षीस आहेत, एक तरी माझे नक्की, हे लिहून घे म्हटलं. निकाल लागलेला नव्हता, लागणार म्हणजे माहितीच नव्हतं, पण एक आतून आवाज येत होता की येस जमले, हे पट्टी जमलेली आहे, आता पहिलं दुसरं का तिसरं हा तपशिलाचा भाग, पण 3 पैकी एक बक्षीस आपलं पक्क. आणि मग निकाल लागला. त्याच्या आधी असं सांगतो की त्यात 22-25 कादंबरीकारांनी भाग घेतला, 3 बक्षीस होत. आणि मला वाटतं पहिल्या 2 किंवा 3, आता मला चटकन आठवत नाही, 2 बक्षिसांच्या कादंबऱ्यांना कॅश पुरस्कार तर होताच, शिवाय मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे त्या कादंबऱ्या प्रकाशित करणार. लक्षात द्या, म्हणजे कादंबरीला कॅश अवॉर्ड, हो. शिवाय ती कादंबरी मॅजेस्टिक तर्फे प्रकाशित. तर आणि त्याला परीक्षक होते मधु मंगेश कर्णिक, पठारे सर, आणि आता अलीकडे वाढलेले पुण्याचे विलास खोले, या तिघांची परीक्षक समिती होती. त्यांनी एकमताने माझ्या कादंबरीला पहिलं आणि एकमेव बक्षीस दिलं. पहिलं बक्षीस दिल्यानंतर त्यांना असं वाटलं की दुसरं तिसरं बक्षीस त्या गुणवत्तेची कादंबरी काही नाहीये, त्यामुळे दुसरं तिसरं न देण्यापेक्षा पहिले देऊनच आपण हा विषय संपवा, असे पहिलं आणि एकमेव बक्षीस मिळाली ती कादंबरी. मग ती करोनामध्ये बाजारात जुलै 20-22 काळामध्ये ती 20 जुलै-ऑगस्ट 20 मध्ये आली. वर्षभरात त्याची पहिली आवृत्ती संपली, दुसरी आवृत्ती आता संपत आलेली आहे, ती पंक्तीतलं माझी पान ना. दुसरी पंक्तीतलं पान. आणि तर सर, त्याची पण ते कुठलं उपकथानक तुम्ही निवडलं त्याबद्दल सांगू शकाल? जाती व्यवस्था, आपल्याकडची कास्ट सिस्टम, हो. जाता नाही ती जात, हे काही टाळीचं वाक्य नाही आता, ही इथली वस्तुस्थिती आहे. राजा राममोहन राय, महात्मा फुले, महात्मा गांधी, बाबासाहेब या सगळ्यांनी प्रचंड टीका करून, प्रयत्न करून, पुस्तकं लिहून, प्रचार करून, प्रसार करून सुद्धा जातीव्यवस्था फारशा प्रमाणात गेलेली नाही. अस्पृश्यता बरीच गेली. म्हणजे आज 2025 मध्ये, 1929 मध्ये, 1825 मध्ये, 1725 मध्ये जशी जातीव्यवस्था होती तशी नाहीये, हे खरं आहे. पण जाती विरहित समाज निर्माण झालाय का, तर त्याचं उत्तर नाही असं द्यावं लागेल. आंतरजाती विवाह अजूनही होतात, होत राहतील, व्हावेत, पण त्यांचं प्रमाण आणि ठरवून केलेले होत असलेले लग्न यांचं प्रमाण काढलं तर 90-95% पारंपरिक पद्धतीचे विवाह, 2-5-10% प्रेमविवाह असं प्रमाण आजही तुम्हाला दाखवतो. मला कुतूहल होतं की हे कशामध्ये जात नसतं, म्हणजे इतके प्रयत्न करून हा रोग आहे का, पहिली गोष्ट, मग जात का नाही, याचा कुतूहल मला होतं. ते त्या कादंबरी रूपाने मी त्याला हात घालण्याचा प्रयत्न केला. परीक्षकांना आणि वाचकांना आवडला असं म्हणण्यास जागा आहे. मी तुमचं पंक्तीतलं पाणीच कादंबरी वाचली, तर अजून वाचल्या नाही, वाचेल येत्या काळात. वाचली आहे.
हो, मी वाचली आधी. बर. हो. आणि सर, तुमच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या वाळूचे किल्ले आणि कन्या झाली हो या कादंबऱ्यांबद्दलही सांगू शकाल? हा, वाळूचे किल्ले ही 2024 या जानेवारीत झाली. ही आता 1.5 वर्ष झाली. हो. त्या नंबर प्रकाशनाने काढली. त्या कादंबरीत मला अनुभव म्हणजे असा दिसत होता समाजामध्ये खूप लोक स्वतःच्या तत्वनिष्ठेबद्दल, स्वतःच्या आग्रहांबद्दल काटेकोर असतात. आणि कारण वय काही असू शकते, 18 असेल, 28 असेल, 38 असेल, 48 असेल, 58 असेल. जीवनाचा कुठलाही टप्पा घेतला तरी जोपर्यंत तुम्हाला हादरवून टाकणारा अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्ही ताठ माननी तर्रेबाजीच्या आवाजात बोलू शकता, जगू शकता. ह्या कादंबरीतल्या 3 पात्रांचं आयुष्य एकमेकांशी निगडीत आहे. आणि काही घटना अशा घडतात की त्या तिघांना सुद्धा जबरदस्त धक्का बसतो, मानसिक, आर्थिक नाही. त्यात कोणाचे पैसे, अरे आज माझे 2 कोटी रुपये आहेत, ते उद्या 2 रुपये झाले, असा धक्का नाही म्हणत. मानसिक धक्का, सायकोलॉजिकल धक्का, स्पिरिच्युअल धक्का, की मला जे वाटत होतं तसं झालंच नाही. आणि मला असं वाटत होतं, माझा अनुभवाला सांगतो की असं होईल, तसं नाही. हा जो धक्का असतो, हा जो तुमचा आतला तुम्ही बांधलेला पक्का किल्ला असतो, तो प्रत्यक्षात वाळूचा किल्ला असतो. फक्त पाण्याची लाट येईपर्यंत तो किल्ला भेद असतो. पाण्याची लाट आली छोटीशी की जो तुम्हाला जो किल्ला भेद वाटतो तो प्रत्यक्षात वाळू चालला असतो. असे ते वाळूचे किल्ले आहे, रूपक आहे. त्या 3 पात्रांचे 3 किल्ले असल्यामुळं वाळूचा किल्ले असं अनेक वचनी शीर्षक आहे. या त्या कादंबरीला पण कादंबरीचं या कादंबरीचं कथानक तुम्हाला कसं सुचलं किंवा जे? नाही, ते सांगतो म्हणतो की असं हम्म. म्हणजे कसं असतं की कथानक सुचतं. आणि मी माझी प्रक्रिया सांगते. हम्म. हे काही युनिव्हर्सल असं प्रत्येकाच्या कामाची पद्धती वेगळी असते. कथानक जसं सुचतं तसं तसं कादंबरी उतरत नाही. त्याला वेगवेगळे रंग चढतात, लोकेशन बदलतात, नावं बदलतात, थीम मध्ये बदल होत जातो. सुरुवातीला जे वाटतं की असं असं तरी कादंबरी होईल, प्रत्यक्ष लिहिताना आणखी काहीतरी वेगळं दिसायला लागतं. माझा तर असा अनुभव आहे, मी ज्या लिहायला बसतो त्या 2 मिनिटांनी मी काय लिहे माझं मलाच माहिती नाही. ते आता लिहायला बसलो 10:15 10:30 वाजता मी काय लिहे हे मला माहिती आहे. जे लिहिल ते बघू. मग ते ठेवायचं की त्यामुळं मला अनुभवाने असं लक्षात आलं की प्रत्येक चांगल्या कादंबरीकारामध्ये चांगला संपादक पाहिजे. स्वतः लेखनाकडे तुम्हाला वस्तुनिष्ठ रीतीने बघता आलं पाहिजे. हे चांगलं आहे, पण हे कादंबरी त्या मूळ सूत्राला जे धक्का देणार आहे तर हे बाहेर काढ. असं सेल्फ एडिटिंग आलं तर कादंबरीचा दर्जा वाढू शकतो. हा एक म्हणजे पूरक मुद्दा मुद्दा असा की कसं सुचलं असं म्हणण्यापेक्षा असं दिसतंय की तुम्हाला की माझ्या आजूबाजू लोक असतात की मी ना माझ्या तुला का तुला गंमत सांग. लहानपणी आमच्या लहानपणी तू पण तो बघितला असेल, फक्त नावाचा सिनेमा आला. तो तेव्हाचा मल्टीस्टार, राजकुमार, शशी कपूर, सुनील दत्त, साधना, बलराज साहनी. मग अक्षरशः मल्टीस्टार हा सिनेमा तेव्हा नव्हता, शब्द नव्हता, पण आज आपण त्याला मल्टीस्टार म्हणू शकतो. सिनेमाच्या सुरुवातीला बलराज साहनीला 3 मुलं, राजकुमार, सुनील दत्त, शशी कपूर. अगदी 4-5 वर्ष, 3 वर्ष, 2 वर्ष अशी. आणि तो अत्यंत धनाढ्य कंत्राटदार, ठेकेदार ज्याला आपण म्हणतो, पैसा धोधो वाहतोय आणि काहीतरी कार्यक्रम घरी असतो. आणि तो त्याच्या मित्रांना सांगतो की इसको मैं वकील बनाऊ, इसको मैं डॉक्टर बनाऊ, इसको मैं ये बनाऊ. तर एक दुसरा म्हणतो की नसीब नामकी वो चीज होते, तो नसीब वगैरे काय नसतं. मी म्हणतो तसंच. आणि मग भूकंप होतो, सगळं उद्ध्वस्त होतं, सगळे घर बरबाद होतं वगैरे वगैरे. मुद्दा काय की जो नायक 10 मिनिटापूर्वी ठासून सांगत होता की असंच होणार आहे, तो ते कॅरेक्टर अर्धा तासांनी रस्त्यावर आलेलं असतं. असे जे आता तिथं फिजिकल धक्का दाखवलाय भूकंपासारखा, तिथं मी मानसिक धक्का दाखवलाय की माझं प्रेडिक्शन आहे की बाबा असं 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 होईल, अशा अशा तऱ्हेने आयुष्य जाईल, अशा तऱ्हेने मी जगलो. आणि कधीतरी समवेअर अलॉंग द वे तुम्हाला पूर्णपणे आतून उद्ध्वस्त करणारा अनुभव येतो आणि मग तुम्ही आयुष्यात नम्र हो. ते नम्र होण्याची प्रक्रिया त्या धक्क्यातून जाते. म्हणजे अक्षरशः आता तू मुंबई पुणे प्रवास ट्रेननी केला असेल, बोगद्यातून गाडी जाते, त्यात आधी प्रकाश असतो, बोगद्यात अंधार असतो, परत प्रकाश लागतो. हा जो धक्का बसण्याचा अनुभवाचा काळ असतो,
हा तो बोगद्यातला प्रकाश किंवा बोगद्यातला अंधार. ते बिफोर टनेल आफ्टर टनेल, तसं बिफोर दॅट एक्सपिरियन्स आफ्टर दॅट एक्सपिरियन्स, असे ते कॅरेक्टर इव्हॉल्व्ह होतात, वाढतात, जास्त नम्र होतात. आणि असं ते ध्रुव आणि पत्र. आणि सर तुमची कन्या झाली हो जी कादंबरी प्रकाशित झाली त्याबद्दल सांगू शकाल? ही कादंबरी आता मागच्या महिन्यात झाली. प्रकाशक संधिकाल प्रकाशन, भाईंदरला अरविंद जोशी नावाचे तरुण गृहस्थ आहेत. त्या कादंबरीत मी मुंबईला नुकतंच आलो 80-82 साली. त्या मुंबईत स्त्री मुक्तीचं जोरदार वातावरण, आणि असं म्हणजे तरुण स्त्रिया, मिडल एज स्त्रिया, 40-50च्या स्त्रिया, नोकरी करणाऱ्या, शिकलेल्या, पदवीधर झालेल्या, स्वतः गुणवत्तेवरती नोकरी मिळवलेल्या, बँका, रिझर्व्ह बँक, LIC, मंत्रालयाच्या ठिकाणी नोकरी करणाऱ्या, या सगळ्या बायका त्या मुव्हमेंटकडे ओढल्या गेल्या. त्या अगोदर भारतीय समाजात स्त्रीचं स्थान कसं होतं हे मी तुला सांगायला पाहिजे असं. पण आधुनिक विचारांबरोबर इंग्रजी शिक्षणाचं वागणीचं दूध पिल्यानंतर अनेक स्त्रियांच्या भावविश्वामध्ये थोडेफार बदल झाले. थोडेफार म्हणतो, काही लोकांनी जास्त, काही लोकांची कमी. पण स्त्रीमुक्तीची विचार हा त्या सगळ्या बदलांना सैद्धांतिक आधार देणार. हा फक्त त्या स्त्रीनी व्यक्तिगत पातळी केलेले बंधन होत. हे इट वॉज अ ग्लोबल मुवमेंट. म्हणून 75 ते 85 हे संयुक्त राष्ट्रसंघाने स्त्री मुक्ती दशक म्हणून जाहीर केलं होतं. डेकेड ऑफ विमेन्स लिबरेशन 75 ते 85. तुम्ही नव्हतं केलं, महाराष्ट्र सरकारने किंवा मुंबई म्युन्सिपालिटीने, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, 192 देशांच्या संघटनेने सांगितलं ही 10 वर्ष जगभर स्त्री मुक्ती दशक म्हणून वापरते. त्याच्यामुळे त्याला ग्लोबल डायमेन्शन निर्माण, आणि त्या ग्लोबल डायमेन्शन मधून मग परिसंवाद, पथनाट्य, कथा, कादंबऱ्या, जलसे, दौरे, असं ते घुसळून निघत होतं. आणि स्त्रीचं शिक्षण, स्त्रीचं व्यक्तिमत्व, स्त्रीचं होऊ नये म्हणण्याचा अधिकार, स्त्रीचं विमेन अझर्शन, हे सगळे मुद्दे मी त्या त्या प्रोसेसचा भागच होतो. ते सगळं 81, 82, 83, 84, 85 काळ आहे. आणि मग त्याच्याविषयीचे दुसरे सिनेमे यायला लागले होते. उमडा सिनेमा आला होता जब्बार पाटीलांचा, भव्य भवानी आला होता. हे सगळे स्त्री केंद्रित सिनेमे एक प्रकारे त्या 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 मोठ्या माहोलचा भाग होता. आणि मला असं दिसत होतं की हे वारं घेऊन बदललेली स्त्री घराच्या चौकटीत आणि नोकरीच्या चौकटीत कशी वावरत असते. हे 3 डायमेन्शन झाले. एक घरी असणारा अथर्व, नोकरीच्या ठिकाणी असणारा अथर्व, आणि एखाद्या स्वयंसेवी संघटनेत स्वयंसेवक म्हणून काम करणारा अथर्व. त्या संघटनेची विचारधारणा, तुझी विचारधारणा, तिथे असलेले लोक हे सगळे समविचारी असतात. तर तिथे तुला काही संघर्ष करावा लागत. पण घर पारंपरिक श्रद्धांचं, पारंपरिक जगण्याचं जागा, आणि नोकरीची जागा, आणि जसे 3 याच्यात तुझा वेळ डिवाइड होतो ना. तू घरी असतो, नोकरी करतो, संध्याकाळी स्वयंसेवी संस्थेमध्ये काम करायला. तर 3 ठिकाणी तुझं व्यक्तिमत्व दिवसभरात फिरतो. उठतो तेव्हा तुला पारंपरिक वातावरणात जगणं असतं, घरातून बाहेर पडतो तेव्हा पारंपरिक वातावरणात नोकरी करतो, अर्थार्जन करतो, आणि संध्याकाळी झालं त्या समवयस्क, समविचारी लोकांमध्ये समाज बदलाची प्रक्रियेमध्ये खारीचा वाटा होतो. ह्या तिघांमध्ये काय काय होत असतं, कारण रोबो नाहीये ना की सगळीकडे एकच घेऊन फिरतो. इट्स अ ह्युमन बिंग, माणूस आहे. चिडेल, रडेल, आनंदाने हसेल, अबोल राहील, निष्कारण त्याचा आवाज चढेल. तर माझ्या डोळ्यापुढे 30-35 जी ब्राह्मणेतर समाजातली नोकरी करणारी विवाहित लेकरवाळी, शब्द सगळे शब्द ऐका, ब्राह्मणेतर 30-35 लग्न झालेली, नोकरी करणारी, विवाहित, लेकरूवाळी अशी स्त्री आली जी या संघटनेच्या कामामध्ये ओढल्या जाते. ठरवून नव्हे, असंच काय करते का चल माझ्या बरोबर, आता आपण म्हणतो ना एकेकाळी. आणि त्याच्यात ती ओढल्या जाते, तिला त्या विचार आवडायला लागतात, त्याच्यात ती हे करते, नाव कमवायला लागते, आणि मग तिला 2-3 पातळ्यांवरती आणि काही प्रमाणात स्वतःची सुद्धा संघर्ष करावा लागतो. आणि या सगळ्या त्यात मग तिला नवरा सोडून जातो, नोकरीच्या ठिकाणी तिला तोंडे बसतात,
जास्त नसते, ती काम करते, तिथे तिचे खटके उडतात, ती संस्था तिला काय प्रमाणात सोडावी लागते, या सगळ्या प्रक्रियेमध्ये, या प्रवासामध्ये तिची दुसरी तिसरीत असणारी मुलगी तिला आपोआप एक प्रकारचं पाठिंबा म्हणा, आता तिसरी तिसरी चौथी शिकणारी मुलगी 8-9 वर्षाची, ते पण 85-80 सालाची, आजची 8वी-9वी आजची दुसरी तिसरी मुलगी आणि 85 मधली दुसरी तिसरी मुलगी, हे पूर्ण दोन वेगळी एंटिटी. आजच्या दुसरी तिसऱ्या मुलीकडे मोबाईल असतो, इंटरनेट असतं, गुगल असतं, व्हॉट्सअप असतं, इन्स्टा असतं, तेव्हा हे शब्द सुद्धा माहिती नाही. तेव्हा त्या दुसऱ्या तिसऱ्या मुलीचं भावविश्व, विचार विश्व आणि आजचं याच्यात तुलना. तेव्हा आजची मुलगी विचार करू नको, गो बॅक इन टाइम 1985, ती लहानची मुलगी आईला जमेल तसं आढळलं. आणि मग तेव्हाचा माहोल, तेव्हाची समस्या, शाहबानो खट्ट्याचा उल्लेख आहे की तोपर्यंत या सगळ्या स्त्री मूर्तीचा बराचसा फोकस, पूर्ण म्हणे नाही बराचसा, हा हिंदू स्त्रियांचा याच्याकडे आहे. पण याच मुंबईमध्ये, याच भारतामध्ये, याच महाराष्ट्रामध्ये मुसलमान स्त्रिया आहेत, गुजराती स्त्रिया आहेत, मुस्लिम स्त्रिया आहेत, पारशी स्त्रिया आहेत, ख्रिश्चन स्त्रिया आहेत, त्यांच्या समस्या. मग तिला असं त्या मुख्य पात्राच्या लक्षात येतं, शहाबानो के संदर्भ आहे त्याच्यामध्ये, की हे हाही मोठ्या समस्या आहे ना, यांना आपण कधी भेटणार, असं करत करत तिची ग्रोथ होते, तिला परदेशी जायला मिळतं, त्या लिखाणाचं कौतुक होतं, असं करत. पण हे ही एका बाजूने हा ग्राह पाडत असताना तिला त्याची किंमत द्यावी लागते. नवरा सोडून जातो, नोकरीच्या ठिकाणी तिला टोणे बसावे लागतात, दुसरीकडे नोकरी शोधावी लागते, ती मिळते, तिथं तिला ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे अशी अनेक आघाड्यांवरती लढत तिला, तिचा ओलावा कुठे असतो तर ती घरी वाट बघणारी आपली दुसरी तिसरी मुलगी. अशा तऱ्हेने ती कादंबरी सुचली, वाढली. त्यातले काही हे म्हणजे हा माझा, मी हे बघितलेलं जग आहे, हे सगळं बघितलेलं असतं, फक्त त्या सर्जनशील त्या पातळीवरती ते नेऊन त्याला कलाकृती रूप द्या. आणि सर, तुम्हाला आपण आधी बोललो त्याप्रमाणे की कुसुमाग्रज प्रतिष्ठानची जी शिष्यवृत्ती मिळाली होती, त्यातून तुम्ही एक कादंबरी लिहिली आहे आणि ती येत्या काळात प्रकाशित होणार आहे. तर बरोबर, त्याबद्दल थोडक्यात सांगू शकाल की बिलकुल. कथानक किंवा प्रपोजल त्या कुसुमाग्रज शिष्य अभ्यासवृत्ती हा, आहे, ती म्हणजे शिष्य सुरुवातीला ती शिष्यवृत्ती कशा, म्हणजे का मिळते कादंबरी लिहिण्यासाठी, त्याबद्दलही दरवर्षी सांगायचं. दिली जाते. वयाचं बंधन नाही, विषयाचं बंधन नाही, तुम्ही प्रपोजल दिलं पाहिजे की मला कशासाठी ही अभ्यासवृत्ती हवी. तर मी प्रपोज दिलं होतं एक कादंबरी लिहिण्यासाठी, ते परीक्षक मंडळाला आवडलं आणि मला ती शिष्य अभ्यासवृत्ती प्रदान केली. मी 84 ते 94 10 वर्ष वसईला राहत, वसई रोडला 2 वसई आहेत, वसई गाव आणि वसई स्टेशन. गाव हे 100-200 पेशव्याच्या काळापासून राहणारे लोक आहेत, त्याच्या अगोदर राहत असतील. वसई रोड हा प्रकार पूर्ण उपरे बाहेरून आलेले तुझ्या माझ्यासारखे लोक, हे ज्यांना दादर माटुक्याला जागा परवडत नाही आणि जागा हवी आहे, ती मंडळी त्या काळी डोंबिवली, बदलापूर, कर्जत, कल्याण या साईडला, विरार, वसई, नालासोपारा या भागात जागा घ्या. त्याची मी घेतली स्टेशन जवळ. मी वसईकर नाही, मी वसई रोडकर आहे. वसई गावाचा आणि वसई रोडचा काही संबंध नाही. वसई गाव हे पूर्ण वेगळं जग आहे, वसई रोड हे पूर्ण वेगळं. वसई रोड म्हणजे काय, 7:30-8 वाजता उठायचं, वसई स्टेशनला गाडी पकडायची, अंधेरी, दादर, चर्चगेटला नोकरी करायची, संध्याकाळी 7:30-8 वाजता वसई विरार ट्रेन पकडायची, वसईला उतरायचं, 8-9 वाजता जेवायचं, झोपायचं, परत ते गावात काय चाललंय माहिती नाही, पलीकडच्या फ्लॅटमध्ये कोण राहतो माहिती नाही, माहिती कोण मिळायला वेळही नाही. अशा वसई रोड मध्ये राहिलो. आणि झालं काय, आपल्याकडे अजूनही अर्बन प्लॅनिंग व्यवस्थित होत. आपण आधी घर बांधतो, मग पाण्याची सोय करतो. आधी जगभर कसं करतात, आधी पूर्ण पायाभूत सुविधा उभ्या करतात, रस्ते बांधतात, पाण्याची सोय करतात, इलेक्ट्रिसिटी लागतात, आणि मग घर बांधतो. इथं आधी घर बांधतो आपण, विकून टाकतो, लोक राहायला येतात, मग पाणी नाही, लाईट नाही, रस्ते नाही, मग बाहेर खड्ड्यात पडलो वगैरे वगैरे. तसं त्या अनुभवातून मी हे गेलेलो आहे. पाणीच नसायचं, मग टँकर टँकर हा टँकर लॉबी हा शब्द 70च्या दशकात नाही आहे ना. टँकर लॉबी आली कधी, त्या क्षणी वसई, विरार, डोंबिवली, कल्याणचं मार्केट ओपन झालं.
आणि तिथं धडाधड धडाधड बिल्डिंग सुरू झाल्या. या सगळ्यांना पाण्याची व्यवस्था कशी करायची, तिथून टँकर लॉबी आणि ह्या बांधकामांना लागणारी कच्चा माल रेती, आणि रेती आणि मी दोन शब्द वापरतोय, रेती आणि पाणी हे दोन्ही नैसर्गिक रिसोर्सेस आहेत. लोखंड, समजा मी लोखंडचा व्यापारी आहे आणि तू रेतीचा व्यापारी आहे, मी काय करेल, लोखंड बाजारात लोखंड विकत घेईल आणि ते थोडंसं प्रॉफिटने विकेल. रेती म्हणजे काय, नदी किनारी जायचं, उपसायचं, टँकरमध्ये भरायचं आणि विकायचं. खर्च काय तुझा, टँकर लॉबी. पण वसई यासाठी गावात काही जायचं, सरकारचे नियम असतील म्हणजे. तेव्हा कोण पाहतं, तेव्हा तेव्हा नव्हतंच ना हे सगळं, हे सगळं खूप पुढे आलं. चौऱ्याची तेव्हा टँकर लॉबी वगैरे सगळे नियम नुकतेच म्हणजे शब्द सुद्धा नुकतेच चर्चेत आले होते. तेव्हा त्या गुंडांच्या असं लक्षात आलं, असं माझं मत आहे की गोल्ड स्मगलिंग करण्याला धोका आहे. पाण्याचं काय स्मगलिंग नाहीच आहे, पाणी विकतोय, तर तो उघडपणे काळा धंदा सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये मग करोडो रुपयाचा खेळ. एक टँकर घेतला की झालं, एक ड्रायव्हर, एक क्लीनर, एक टँकर, बस संध्याकाळपासून पैसे मोजायला सुरुवात करायची. असं काय सोसायट्या रोज उभ्या राहतात, प्रत्येकाला पाणी पाहिजेच आहे. एक गेले की दुसरा, दुसरा गेले की तिसरा, चौथा गेले की पाचवा, पाचवा गेले की सहावा. दिवसभर वसई विरारच्या भागातील टँकर धुमाकूळ घालून पाणी आणायचं. नेमकं नेमकं कळालं नाही म्हणजे. पाणी पाणी हो टँकर पण. लॉबी, हा पण सांगतो म्हणजे. ना, हा. सांगतो ऐक ऐक. त्यामुळं वसई गावातले जे नैसर्गिक पाण्याचे झरे होते ते आटायला लागले, कारण गरजेपेक्षा पाणी जास्त खेचलं चाललं, रोज खेचलं जाते. त्यामुळे वसईच्या पर्यावरणावरती परिणाम झाला. म्हणून फादर दिब्रुटोनी हरित वसई चळवळ सुरू केली, ग्रीन वसई, आणि त्याला आपोआपच पर्यावरणाच्या संगोपन करणारी चळवळ असं रूप आलं. या सगळ्यामध्ये टँकर लॉबी, रेती लॉबी, गुंडांची, आणि समोर फादर दिब्रुटो आणि त्यांचे समविचारी आमच्यासारखे तरुण मुलं यांच्यात संघर्ष, म्हणजे मारामाऱ्या सुरू झाल्या, खून पडले, किडनॅपिंग वगैरे वगैरे सगळं. इट वॉज द पीक ऑफ ऑर्गनाइज क्राईम. ते सगळं जग मी जे बघत होतं ते त्या कादंबरीत आलेलं आहे की नॅचरल रिसोर्सेस आणि फादरांनी दिलेला लढा, मग त्याच्यावर ख्रिश्चनांनी हिंदूंवरती आरोप केले, असे खूप काही त्याला पदर आहेत. ती कादंबरी तो सगळा काळ आणि तो सगळा इश्यू चर्चेला घेते. आणि त्याच्यामध्ये फादर दिब्रुटोंची माझी व्यक्तिगत ओळख होती, आणि मला इंग्रजी साहित्याचा अभ्यासक, प्रेमी म्हणून बायबलमध्ये खूप रस. बायबलचा मी अभ्यास केला असं म्हणणं मोठं विधान होईल, पण बायबल मी बऱ्याच वेळा वाचतो, त्याचा विषय वाचतो. तर 70च्या दशकामध्ये लॅटिन अमेरिकेमध्ये लिबरेशन थिओलॉजी नावाची ख्रिश्चनांमध्ये एक पंथ निर्माण. त्या लॅटिन अमेरिकेतल्या ख्रिश्चन फादरांचं म्हणणं होतं की चर्च जर गरीबाचा असेल तर आपण प्रॉपर्टी ठेवायची कशाला, आपण सेंट जेव्स सारखं कॉलेज चालवायचं कशाला, आपण डॉन बॉस्को सारख्या महागाच्या श्रीमंताच्या शाळा चालवायच्या कशाला. आपण जर गरिबांची सेवा करायला जन्म घेतलाय, गरिबांची सेवा करायचा आपला जर आपला फादर सांगतो येशू, तर आपण श्रीमंतांचे चोचले पुरवणाऱ्या शाळा चालवायच्या कशा. बॉम्बे स्कॉटिश, बॉम्बे डॉन बॉस्को, सेंट झेवियर्स अशा ज्या प्रख्यात शाळा आहेत ह्या आपण का चालवू. आपण गरिबांच्या बाजूने राहिलो पाहिजे, आणि गरिबांच्या बाजूने उभं राहून त्यांना संघटित केलं पाहिजे. वी शुड ऑर्गनाइज द पुअर अगेन्स्ट द रिच, म्हणून त्याला मार्क्सिस्ट लिबरेशन थिओलॉजी असं सुद्धा म्हणतात. लॅटिन अमेरिकेतल्या अनेक ख्रिश्चन धर्मगुरूंनी मच्छीमारांची संघटना बांध, घरकाम करणाऱ्या बायकांची संघटना बांध, जंगल तोडणाऱ्या कामगारांची संघटना बांध, त्यात काही फादरांचे खून पण झाले. हे सगळे 70च्या दशकात, या भारतात यायला 80 दशक उजाडले. ते फादर दिब्रुटोंच्या डोळ्यापुढे होतं की जसं तिकडे फादरांनी पुढाकार घेऊन गोरगरिबांची संघटना बांधली, तशी आपण सुद्धा इथं बांधून चांगलं जीवन मिळवून जाण्याचा प्रयत्न करा. तर त्याच काळामध्ये भारतातल्या केरळ समाजामध्ये, केरळ राज्यामध्ये ख्रिश्चन धर्मगुरूंनी मच्छीमारांची संघटना बांधायला सुरुवात केली होतीच. त्यामुळे तसं काय ते नवीन नव्हतं, फक्त फादरांनी ते लढ्याचं रूप दिलं. आणि मग त्याच्यात जे काय झालं, खून खराबा झाला, मारामाऱ्या झाल्या, किडनॅपिंग झालं, एक्स्टॉर्शन झाले, पोलिसांचे करप्शन, राजकारणी लोकांचे करप्शन, अशी ती सगळी कादंबरी लिहिण्याचं मध्ये प्रपोजल होतं.
ते आता ही ती कादंबरी लिहून झालेली आहे. या वर्षी बहुधा ती प्रकाशित होईल. ती 5वी कादंबरी असेल. आणि कादंबरीची पृष्ठसंख्या वगैरे काही सांगू शकाल की नाही, 250, 280, 300 पानापर्यंत जाईल असं वाटतंय. 1,10,000, 20,000 शब्दापर्यंत जाते. मला अजून ती फायनल एडिट करायची आहे. काही तपशील कोण राईट करायचे आहेत. पण 250 ते 300च्या आसपास नक्कीच असेल. दिवाळीच्या आसपास यावी असा अंदाज आहे. चालेल सर. थँक्यू, तुम्ही मुलाखत दिली आणि मला वाटतं मुलाखत खूप चांगली झाली. त्या बात सरांचं हे जे पुस्तक आहे त्या पुस्तक विकत घेण्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. ज्यांना बिलकुल इंटरेस्ट असेल ते चेक करू शकतात. थँक्यू सर. करेक्ट. थँक्यू. थांबूयात. हो सर.